नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे 3,000 रुपये खात्यावर जमा होतील. लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांची मोठी घोषणा. योजना चालू राहण्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबा. जनसन्मान यात्रेतून अजित पवारांचं मतदारांना आवाहन. लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण लाडकी झाली आहे. हे सगळं लाडक्या खुर्चीसाठी चाललंय. उद्या हे चंद्रही आणून द्यायला होकार देतील. जयंत पाटलांची खोचक टीका. पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच येणार. महाविकास आघाडी 170 जागा जिंकणार. जयंत पाटलांचं शिवस्वराज्य यात्रेत वक्तव्य. गुलाबी पुंगी वाजून जनतेला डोलवण्याचा प्रयत्न. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला. ज्यांना 20 वर्ष दूध पाजलं तेच साप शरद पवारांना डसले. शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल. विधानसभा लढायची ठरल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार. विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनोज जरांगेंचं महत्त्वाचं वक्तव्य. 29 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार. दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, तसे गुण असावे लागतात. नारायण राणेंची मनोज जरांगेंवर टीका. महाविकास आघाडीच्या विधानसभा प्रचाराचा प्लॅन ठरला. उद्यापासून काँग्रेस नेत्यांचा मराठवाडा आणि विदर्भ दौरा. 16 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले मार्गदर्शन करणार. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद. पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची वेगवेगळी मतं. महाविकास आघाडीकडे महाराष्ट्राच्या विकासावर कुठलंही विजन नाही. उद्धव ठाकरे 30 दिवस दिल्लीमध्ये थांबले तरी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होणार नाहीत. मुनगंटीवार यांचा टोला. मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल. मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. सत्ताधारी असो वा विरोधक, चेहरा लागतोच. महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल. आम्ही सर्व मिळून काय ते सांगू. संजय राऊतांचं महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी आधी महायुतीनं चेहरा द्यावा, मग आम्हाला विचारावं. जयंत पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर अधिक बोलणं टाळलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ज्याचा जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री होईल. भाजप नेते गोपाळ शेट्टींचं मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य. लोक अगोदर मातोश्रीवर यायचे, आता ठाकरेंना दिल्लीला जावं लागतंय. ठाकरेंची ही लाचार स्थिती राज्यानं पहिल्यांदाच पाहिली. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर श्रीकांत शिंदेंची टीका. उद्धव ठाकरेंना दिल्ली दरबारी नतमस्तक व्हावं लागतंय. उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये झालेली दयनीय अवस्था पाहवत नाही. प्रसाद लाड यांची ठाकरेंवर टीका. चमचेगिरी करून कॉन्ट्रॅक्ट घेणारा माणूस असंच बोलणार. प्रसाद लाड यांच्या ठाकरेंवरील टीकेवर अंबादास दानवेंचं उत्तर. 11 ऑगस्टला राज ठाकरे महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमधून मराठा आरक्षणावर भूमिका मांडणार. मराठवाडा दौऱ्यावेळी मराठा बांधवांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार. 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर. 6 विभागांचा दौरा असणार. 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार. 20 तारखेपासून महायुतीमधील 3ही नेत्यांच्या जाहीर सभा. कोल्हापुरात पहिली सभा पार पडणार. भाजपची अवकात काय? दिल्ली तुमच्या बापाची आहे का? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेवर संजय राऊतांचं उत्तर. उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारामध्ये उभं राहण्याची वेळ. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी केली होती टीका. राज्यसभेत जया बच्चन यांच्या नावावरून खडाजंगी. तुमचा टोन चुकीचा. जया बच्चन सभापतींवरच संतापल्या. तर तुम्ही सेलिब्रिटी असाल, मात्र संसदेचा डेकोरम ठेवावा लागेल. सभापतींनी सुनावलं. राज्यसभेच्या सभापतींविरोधात विरोधक महाभियोग आणणार. जया बच्चन यांच्यावरून निर्माण झालेल्या वादावरून विरोधक आक्रमक. राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव आणला जाणार. आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर. 17 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून सिसोदिया यांना जामीन. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी घेतली जयंत पाटलांची भेट. सध्या शिंदे गटात असलेले शरद सोनवणे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा.
मागण्या मान्य केल्यास महायुतीसोबत निवडणूक लढवू. महायुतीनं कोणताही उमेदवार द्यावा, मी त्याचं काम करेन. बच्चू कडूंचा महायुतीला पाठिंबा. काँग्रेस नेते जिल्ह्यामध्ये जाऊन चाचपणी करणार. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार. काँग्रेस नेत्यांकडून विधानसभेची तयारी सुरू. विद्या बँकेच्या अध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड. विद्याधर अनास्कर व्यवसायानं कर आणि आर्थिक सल्लागार. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकांची तारीख जाहीर. 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार, तर 25 सप्टेंबरला सिनेट निवडणुकीची मतमोजणी. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर 12 ऑगस्टला सुनावणी. पटियाला हाऊस कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकरची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 10 कोटींची मदत जाहीर. आग लागल्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाचं मोठं नुकसान. कोल्हापुरात जरंगेंची केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट. काल नाट्यगृहाला आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी. ठाण्यामधील खारेगावच्या खाडीपुलावर मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. ठाण्याच्या शहापूरमध्ये खड्डे बुजवण्यास आता सुरुवात. शिंदेंच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती. पुण्याच्या वाघोलीमध्ये भारतीय जवान किसान पार्टीचा ट्रॅक्टर मोर्चा. 28 ट्रॅक्टरसह 300 शेतकऱ्यांचा विभागीय कार्यालयावर मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचा आक्रोश मोर्चा. कांद्याच्या माळा गळ्यात घालत प्रहारचे पदाधिकारी मोर्चात सहभागी. धाराशिवच्या मुरुम शहरामध्ये नगर प्रशासनाच्या विरोधामध्ये जनआक्रोश मोर्चा. स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. ठाण्यामध्ये डम्पिंग विरोधात भाजपचं जोरदार आंदोलन. भाजप कार्यकर्त्यांनी घंटागाड्या फोडल्या. वागळे इस्टेट परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त. बोरिवलीच्या गणपत पाटील नगर परिसरातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला अटक. न्यायालयाकडून आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी. सुशोभीकरणानंतर सिंधुदुर्गच्या कणकवली स्थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्न. कणकवली रेल्वे स्थानकाला विमानतळा चालू. रत्नागिरी बचत गटाच्या महिला चालवणार रत्नागिरी दर्शन बस. मुंबई दर्शनच्या धर्तीवर आता रत्नागिरी दर्शन सुरू होणार. सिंधू रत्न समृद्ध योजनेमधून हा उपक्रम राबवला जाणार. बीडच्या परळीमधील वाण धरण ओव्हरफ्लो. परळीसह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. जळगावच्या अमळनेरमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे भिलाली गावातील पानसरा नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो. वाशिम जिल्ह्यातील 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. भुसावळच्या पाण्याची आवक वाढल्यानं हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. हतनूर धरणामधून तापी नदी पात्रामध्ये 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अकोला शहरातील काटेपूर्णा धरण 83% भरलं. शहरवासियांना आता 6 दिवसांऐवजी 2 दिवस आड पाणीपुरवठा होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. संततधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी साचलं. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 860 मिलीमीटर पावसाची नोंद. नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं ओव्हरफ्लो. पावसामुळे जिल्ह्यातील धरणं पाण्यामध्ये वाढ. गंगापूर धरण 89% भरलं. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात पीक विम्याकडे 82,772 शेतकऱ्यांची पाठ. पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. आदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कार्यक्रमांचं आयोजन. मिरवणुकीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी डफडीच्या तालावर ठेका धरला. नांदेड शहरामध्ये आदिवासी दिनानिमित्त रॅलीचं आयोजन. डोक्यावर मोर पिसारा, हलगीच्या तालावर आदिवासी बांधवांनी ठेका धरला. वसई विरार पालिकेच्या वतीनं आज जागतिक आदिवासी दिन आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा. ध्वजारोहण करत हुतात्मा बाळा सावंत स्मारक चौकामध्ये हुतात्म्यांना आदरांजली दिली. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला. युवा सेनेचे सर्व 10 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. रत्नागिरीच्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावरून महायुतीमध्ये संघर्ष. भाजप शिंदे गटासह अजित पवार गटाचा देखील दावा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी दिनाचा उत्साह. ठिकठिकाणी रॅलीचं आयोजन. आदिवासी बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग.
नंदुरबारच्या शहादा शहरामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट क्रमांक 1 जवळ खाणीचं साम्राज्य, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, पालिकेचं मात्र दुर्लक्ष. पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या रिमझिम सरी, रत्नागिरीला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, शेकडो हेक्टर सोयाबीनचं पीक धोक्यात, कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यात देखील सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल, भाजीपाला लागवडीसाठी पोषक वातावरण असल्यानं मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड. माऊलींच्या पालखी महामार्गावरील जमीन भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या, सासवडमधील शेतकऱ्यांचं तहसीलदारांना निवेदन. पुण्यामध्ये जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं ससून रुग्णालयाबाहेर आंदोलन, ससून रुग्णालयामधील परिचारकांची देखील निदर्शनं. पुण्याच्या भोरमधील केंजळ जिल्हा परिषद शाळेसह इतर 2 शाळांना शिक्षण आयुक्तांनी भेट दिली, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी. पिंपरी चिंचवडमधील स्पाईन रोडला त्रिवेणी नगर चौकशी जोडण्यासाठी महापालिकेची कारवाई, परिसरातील 8 बांधकामांवर महापालिकेचा हातोडा. जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदियामध्ये भव्य महारॅलीचं आयोजन, आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं नृत्य सादर. नाशिकच्या चांदवड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण, खड्ड्यामध्ये फुलं टाकून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून अनोखं आंदोलन. पालम परभणी महामार्गावर दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील कोरोची जिल्हा परिषद शाळेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन, ग्रामपंचायत फंडाकडून सीसीटीव्ही यंत्रणा देण्यात आली. पंढरपूरमध्ये जुन्या भांडणामधून तरुणावर कोयत्यानं हल्ला, 7 जणांवर गुन्हा दाखल, तरुणावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. वसई विरार शहरातील 4 रेल्वे उड्डाणपुलांचा मार्ग मोकळा, MMRDA कडून प्रकल्पाला प्रशासकीय मंजूर. भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होणार, 50 खाटांच्या रुग्णालयासाठी 100 कोटींचा निधी मंजूर, आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश. वाशिम जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 96.84% अर्जांची छाननी, अर्जाच्या छाननीमध्ये वाशिमचा राज्यात 3रा क्रमांक.